थोड्याच वेळामध्ये माऊलीचा बावटा भक्तिभावाने खाली उतरवणार आहोत। तरी आपण वेळेवरती या प्रार्थनाजवळ यावं, कारण त्यानंतर मोठ्या भक्तिभावाने आपण आपल्या माऊलीची इमारतीची मिरवणूक काढणार आहोत। मोठ्या भक्तिभावाने आनंदाने आपण माऊलीच्या जन्मदिनाची वाट पाहिली आणि आज तो दिवस आपण आनंदितो। खरोखर मन उल्हासाने भरलेलं आहे। आता आपल्यामध्ये आपल्या चर्चचे रेव्हरंड फादर रमेश डिसूजा हे आलेले आहेत। आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। त्याचप्रमाणे आज हा बावटा खाली घेण्याचे मानकरी आहेत श्री लिटल बुरखाव, श्री जॉन्सन बुरखाव आणि त्यांचं कुटुंबीय। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या बावट्याजवळ यावं। फादर प्रार्थना करतील, त्यानंतर आपण केक कापणार आहोत। त्यानंतर मग मोठ्या भक्तिभावाने हा बावटा खाली घेऊन आपली मिरवणूक सुरुवात करणार आहोत। की त्या नवीनानंतर जो आनंद असतो तो जगा वेगळा असतो। श्री मरीच्या जन्मदिवस आजचा जन्मदिवस आहे आणि 9 दिवस आपण तिचे नवेना केले, कारण
तिची आपल्यावर अफाट श्रद्धा आहे. आपली सुद्धा तिच्यावर अफाट श्रद्धा आहे. ती आपल्यावर अफाट प्रेम करतं आणि या प्रेमाच्या नात्याने जे आपलं नातं आहे मरियाने आपल्यामधलं, परंतु ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. कळलं का? प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांचा केंद्रबिंदू आहे आणि मरिया माता आपल्याला सांगते तो जो सांगतो ते करा. हे लक्षात ठेवायचं. तो जे सांगेल ते करा. आणि परमेश्वराचा शब्द तिने प्रमाण मानला आणि तिचं जीवन जे सुंदर झालं, तिच्या स्पर्शानं आपल्या सर्वांचे जीवन सुंदर व्हावं. आणि म्हणून आपण आजचा हा वाढदिवस साजरा करत असताना मी प्रार्थना करत असताना परमेश्वराला धन्यवाद देतो परमेश्वराने दिलेल्या आपल्या महान आईबद्दल. नमन तुला मरिया माते, नमन तुला वेलकणी माते, नमन तुला वेलकणी माते, नमन तुला वेलकणी माते. आजच्या तव जन्म दिनी, आजच्या तव जन्म दिनी, आजच्या तव जन्म दिनी, आजच्या तव जन्म दिनी. परमेश्वराने सर्वांच्या इच्छेला तो आपल्याला नेहमी, आपली जी इच्छा आहे ती इच्छा तो त्याच्या काळात त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करतो. मरीने सांगितलं तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आपण सुद्धा सांगूया परमेश्वराला, हे परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व काय हो. अगदी 9 दिवस नोवेनामध्ये आमची ही सर्व भाविक कोळी बांधव अगदी थाटामाटाने नोवेनाला आले. आज आपल्या प्रिय आईचा जन्मदिवस साजरा करत असताना त्यांनी 2-3 केक एकत्र आणलेले आहेत. केक हे प्रेमाचं प्रतीक असतं आणि केक कापल्यानं आपल्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद आपण द्विगुणित करत असतो. बंधू भगिनींनो, आपल्याकडे 3 केक आहेत. एक आपण माऊलीच्या जन्मदिनानिमित्त कापणार आहोत आणि एक श्री पीटर नरोना हे गोव्याचे आपले मित्र ज्यांच्या सहकार्याने ही माऊलीची सुंदर अशी इमेज तयार झाली. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांची इच्छा आहे की तुमच्या लोकांबरोबर माझा वाढदिवस तुम्ही साजरा करा. आणि त्यांनी तिथून आपल्याकडे प्रार्थनेची अपेक्षा केली आहे. तर आज आपण त्यांचा केक कापत असताना त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रमाणे कर्तन कुटुंबियांनी सुद्धा एक केक आणलेला आहे. मी विनंती करतो श्री आबिल कर्तन, श्री बावतीस कर्तन यांनी पुढे यावं. जूट कर्तन असेल त्यांनी पुढे यावं ठिकाणी आणि त्यांनी पण हा केक कापावा. ललिता ज्ञानेश्वर देवकाद्या, श्रीमती ललिता ज्ञानेश्वर देवकाद्या यांनी माऊलीच्या जन्मदिनानिमित्त हा खाऊ आपल्यासाठी दिलेला आहे. त्याने हा माऊलीचा झेंडा जो 9 दिवस मोठ्या श्रद्धेने, अपेक्षेने आणि विश्वासाने फडकवला, त्या माता मरियेचा आपण गौरव केला. तो झेंडा खाली घेण्याची वेळ आली आहे. तर आपण 3 वेळा आवे मरिया म्हणून बोलणार आहोत. तो जोरदार आवाजाने आवे आवे
गुडलक बोट, गॉडफ्री गोट आणि कट्टर कुटुंबियांनी आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपल्या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तरी आपण आता मरिया मातेचा, प्रभू श्री ख्रिस्ताचा आणि परमेश्वराचा आशीर्वाद या कुटुंबावरती, त्यांच्या कामधंद्यावरती, त्यांच्या नोकरी व्यवसायावरती, मुलाबालावरती, त्यांच्या आरोग्यावरती आणि हे जे जेवण तयार केले आहे या जेवणावरती प्रभूचा आशीर्वाद द्यावा म्हणून आता आपण या जेवणासाठी प्रार्थना करीत आहोत. परमेश्वराच्या प्रीतीचं दान, जमिनीचा उपज, मानवाच्या परिश्रमाचं हे फळ जे धान्य म्हणून आपल्या समोर आलेलं आहे. गॉडफ्री आणि गुडलक आणि कट्टन कुटुंबियाच्या सौजन्याने त्या धान्याचं रूपांतर अन्नामध्ये करण्यात आलेलं आहे आपल्यासाठी. ते आपल्याला फळावं, फुलावं म्हणून प्रभू ख्रिस्ताचा आशीर्वाद या अन्नावरती यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. तर आता माऊलीची स्थापना एडविन भजन यांच्या घरासमोर केली जाईल. ची स्थापना झालेली आहे. आपण तिला भक्तिपूर्वक नमन करूया. आज मरिया मातेच्या जन्माचा सोहळा आपण साजरा करत असताना मी तुम्हाला एक आठवण करून देतो का आपण 9 दिवस नोवेनाची प्रार्थना केली. ह्या 9 दिवसामध्ये अनेक हेतू आपण घेतले आणि ते मरियेच्या चरणाशी ठेवले आणि विश्वास ठेवूया आपण की ते सर्व आपले हेतू मरिया माते प्रभू श्री ख्रिस्ताच्या मध्यस्थीने ते सफल होतील आणि त्या सर्व हेतूवरती परमेश्वराचा भरपूर असा आशीर्वाद आपल्याला मिळवून देईल. तर आज या भजन कुटुंबियांनी माऊलीचा सन्मान करत असताना माऊलीची इमेज इथे स्थापन केलेली आहे. तर या भजन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी आणि त्यांच्या कुटुंबामध्ये ज्या व्यक्ती निघून गेल्या आहेत त्यांची आपण विशेष अशी आठवण करूया. त्यांचे आजी आजोबा, त्यांचे बाबा, त्यांची आई आणि जे कोणी नातलग निघून गेले असतील परमेश्वराने त्यांना चिरशांती द्यावी. मरिया मातेने या भजन कुटुंबाला आशीर्वाद करावं. त्यांच्या कामधंद्यावरती, त्यांच्या मुळाबळावरती, त्यांच्या सुनावरती आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरती मरियेचा भरपूर असा आशीर्वाद असावा म्हणून आपण तिच्याकडे प्रार्थना करूया. आणि प्रार्थना करूया आपला बंधू एडविन याच्यासाठी का तो पुढाकार घेऊन एवढा मोठा सोहळा सगळ्यांच्या सहकार्याने करत असतो. पण त्याचं नेतृत्व हे असल्यामुळे हा कार्यक्रम संपूर्णपणे यशस्वी होतो. तर मी आपणास विनंती करतो की आपण सर्वजण माऊलीच्या नावाने जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये एडविनचं स्वागत करूया आणि त्याचे आभार मानूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे